जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर। तर आज 22 घटकांचे पोलीस शिपाईचे पेपर झालेले आहेत। तर आपण सकाळपासून रविवार सुट्टी असतानाही तुमच्यासाठी आलेलो आहोत आणि लाईव्ह लेक्चर घेत आहोत। ठीक आहे, सकाळपासून 3 जिल्हे आपण पाहिलेले आहेत। आजचा आपला चौथा जिल्हा आहे तो म्हणजे मीरा भाईंदर 2022-2023 चा पेपर जो आज झालेला आहे। ठीक आहे, बाकीच्या जिल्ह्यांचे पेपर असंच एक रोज 3-3, 4-4 करून आपण घेणार आहोतच। त्याच्यामुळे तुम्ही आलेला आहात, तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करायची आहे। करूया चालू। मीरा भाईंदरचा आज आपण पेपर पाहत आहोत आता। तर मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहूयात। पहिल्या नंबर पासूनच सुरुवात झालेली आहे। तर पहिला प्रश्न काय आहे मीरा भाईंदर मध्ये मराठी व्याकरणाचा पहिला प्रश्न दिसतोय का एकदा मला सांगा सगळ्यांना। मला तर अजिबातच दिसत नाहीये, पण तुम्हाला दिसतंय का? मी करेल मॅनेज। हा, काय आहे? झटकन, पटकन, पटपट, टपटप हे कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत? आता झटकन, पटकन अंशाभ्यस्त, पटपट, टपटप पूर्णाभ्यस्त, बरोबर। पण यांच्यामध्ये नाद निर्माण होतो म्हणून आपण याला नादानुकारी शब्द किंवा अनुकरण दर्शक अभ्यस्त शब्द म्हणतो। पण हाच प्रकार क्रियाविशेषण अव्ययामध्ये सुद्धा आहे। ठीक आहे, रीतिवाचक मध्ये। ओके, मग आपलं उत्तर कुठलं बरोबर आहे? नादानुकारी शब्द आहे, नाद निर्माण होतं म्हणून यांना म्हणतात अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय। जाऊया आपण दुसरा प्रश्न। तो शाळेत पायी गेला या विधानातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ कोणता? अपादान, संप्रदान, अधिकरण आणि करण। आता तुम्ही पाहू शकता, चुकवायचं नाहीये आपल्याला। का? कारण पायी गेला। ठीक आहे, एकच मिनिट। तो शाळेत पायी गेला, पायी गेला म्हणजेच ई प्रत्यय लागलेला आहे, बरोबर। ई प्रत्यय लागलेला आहे, पण इथं सप्तमीचा नसून तो कशाचा आहे? करण, साधन सांगितले शाळेत जाण्याचं, म्हणून पर्याय डी योग्य। पुढचा प्रश्न आहे दीनानाथ खिसे कापू पहारेकरी। दीनानाथ खिसे कापू पहारेकरी ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत? आता एकाच नावावरून तुम्हाला कळेल, आपण खिसे कापू बऱ्याच वेळा पाहिलाय, बरोबर ना। पहारेकरी पहारा करणारा, खिसे कापू खिसे कापणारा या पद्धतीने आहे। विग्रह केल्यानंतर नारा नारी नारे प्रत्यय लागतो म्हणजे यांचा क्रियापद म्हणून आपण वाक्यात वापर करू शकत नाही। कृदंत आहेत म्हणून याला आपण म्हणणार उपपद तत्पुरुष म्हणजेच कृदंत तत्पुरुष समास। पर्याय ए योग्य। जे जे आलेले आहे सेशन शेअर करायचे आणि लाईक करून घ्यायचे आपल्या सेशनला। सगळे एक एक करून आपण जिल्हे पाहणार आहोत। पुढचा प्रश्न अनारसा, किडूक मिडूक, गदारोळ हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत? शब्दसिद्धीवरचा प्रश्न आहे। तेलुगू, तमिळ, कानडी आणि गुजराती। अनारसा, किडूक मिडूक, गदारोळ कुठल्या भाषेतून शब्द घेण्यात आलेले आहेत? तर तेलुगू म्हणजे पर्याय पहिलाच योग्य। पुढचा प्रश्न वाह, काय अक्षर आहे त्याचे? उद्गारार्थी वाक्याचं आपल्याला काय करायचंय? विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचंय। वाह, काय अक्षर आहे त्याचे म्हणजेच काय? तर त्याचे अक्षर खूपच सुंदर आहे म्हणजे त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे। पर्याय तिसराच योग्य। पुढचा प्रश्न पुढील उदाहरणातील शब्दशक्ती ओळखा। अभिधा, व्यंजना, लक्षणा, शब्दशक्ती। प्रवीण, कुशल, वज्र असं काहीतरी आहे। प्रयोजनवती लक्षणा, निरूढा लक्षणा, अभिधा आणि व्यंजना। तर या 3 शब्दाचं नक्की काय केलेले? वेगवेगळे शब्द दिलेत आणि लक्षणा शब्दशक्ती ओळखायला सांगितलीये। तर ठीकसं असं आपल्याला काहीच कळत नाहीये, त्याच्यामुळे आन्सर की आल्यावरच आपण ठरवूया की या वाक्याचा कसा अर्थ त्यांनी घेतलाय ते। ठीक आहे, नक्की काय येईल? प्रयोजनवती येईल, निरूढा लक्षणा, अभिधा की व्यंजना येईल? कारण अर्थपूर्ण वाक्य नाहीच आहे ना, स्वल्पविराम मध्ये दिलेले आहेत म्हणजे वेगवेगळे शब्द आहेत। मग जसाच तसा अर्थ घेतला तर अभिधा, वेगळा अर्थ घेतला थोडासा ऍडिशनल व्यंजना, आणि डायरेक्ट वेगळा तर मग लक्षणा। बघूयात आपण नक्की काय आहे हे। ठीक आहे, नंतर आन्सर की आल्यावर। पुढचा प्रश्न आहे एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर पुढीलपैकी कोणतं विरामचिन्ह वापरतात? मध्येच तोडायचं असेल म्हणजेच काय रे? बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कुठलं विरामचिन्ह देतात?
बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह देतात. राईट. पर्याय तिसरा. चौथा, संयोग चिन्ह म्हणजे दोघांचं मिलन घडवतो शब्दांचं, आणि लोप चिन्ह म्हणजे मध्ये एखादा शब्द गाळायचा असेल तर तो तिथं डॅश लोप चिन्ह देतो आणि डायरेक्ट पुढचे शब्द लिहितो. हा, आणि संक्षिप्त रूप असतं ते, संक्षेप चिन्ह नाही. ओके, चला पुढचा प्रश्न आहे आपला. दुहेरी अवतरण चिन्ह या विराम चिन्हाचा वापर लेखनात कधी करतात? तर दुहेरी अवतरण चिन्ह एकदाच वापरतात वाक्यात, बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दाखवण्याकरता. पर्याय बी योग्य. पुढचा प्रश्न आपला काय? पुढचा प्रश्न, वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दणाणून गेले. अचूक विधेय ओळखायचंय. अचूक म्हणजे बरोबर क्रियापद ओळखायचंय. गेले हे क्रियापद आहे पण व्यक्त कुठं दिलेलं नाहीये म्हणून आपल्याला डायरेक्ट घ्यायचंय. दणाणून गेले. ऑप्शन डी राईट. पुढचा प्रश्न आहे आपला. हा, 10वा प्रश्न आपला नाहीये बघा. उद्योगी शिस्तप्रिय. हा बरोबर, समानार्थी शब्द विचारलाय म्हणजे आपलाच आहे. ओके, उद्योगी शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गात डॅश डॅशचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. तर मुंगी असू शकतं कदाचित. ठीक आहे, आता मी आपला मराठीचा प्रश्न नाही म्हणून तर मी सोडून दिला होता त्याला, पण पुढे समानार्थी शब्द बघितल्यावर माझ्या डोक्यात आला. ठीक आहे, पाहूयात आपण याचंही काय उत्तर येईल. पुढे जाऊयात आपण. 18वा प्रश्न आहे डायरेक्ट, मध्ये प्रश्नच नाहीये, डायरेक्ट 18 नंबरचा प्रश्न गणित. हा, गटात न बसणारं पद आपल्याला ओळखायचंय. शीर, पै, सलील आणि नीर या तिघही शब्दांचा अर्थ पाणी असा होतो. शीरचा अर्थ दूध असा होतो, म्हणून ऑप्शन ए बरोबर. परत आपले प्रश्न नाहीयेत. एकच मिनिट फक्त. हा, पुढचा आपला प्रश्न. विजिगीषू या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. विजिगीषू खूप वेळा आपण घेतलेला आहे, आठवतंय का? युट्यूबला खूप वेळा घेतलेला आहे. विजिगीषू म्हणजे जिंकण्याची इच्छा असणारा. ऑप्शन चौथाच बरोबर. चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखा. पिंडीवरचा विंचू म्हणजे थोरांच्या आश्रयाला असलेली दुष्ट व्यक्ती. अलंकारात शिकलोय ना आपण. खांबाच्या पिंडीशे खेटून बसती रुचिका, जरी आश्रय सुटता खेटरे उतरिल रे तुझा माझं. शिकलोय, म्हणजे थोरांच्या आश्रयाला बसलेली दुष्ट व्यक्ती. पाप्याचे पितर अत्यंत पापी व्यक्ती. पळत मूर्ख शिकलेली पण मूर्ख व्यक्ती. नरसिंह म्हणजे उग्र व पराक्रमी व्यक्ती. तर पाप्याचं पितर म्हणजेच काय तर खूप सडपातळ व्यक्ती, म्हणून पर्याय बी योग्य. 43 नंबरचा प्रश्न आहे. ज्ञानामृत, अंतकरण, उद्दिष्ट, हृदयंगम, सहस्राक्ष. हा, सहस्राक्ष, श्रवणेंद्रिय, शृंगार, नैऋत्य, ऱ्हस्व या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत? तर जोडाक्षर पाहिजे तुम्हाला बघा. न्य 1, बरेच विद्यार्थी चुकलेत. हा ज्याचा पेपर आहे तो सुद्धा चुकलाय. मृ, म अधिक ऋषीचा आहे, जोडाक्षर 1 झालं. दी 2, ष्ट 3, दयम हृदयंगम दयम मधला हा 4, स्रा 5, क्ष 6, श्र 7, द्री 8, नैऋत्य त्य 9, र 10, स्व 11 जोडाक्षर आहेत, फक्त 11. 2 व्यंजने लगोपाठ, कमीत कमी 2 व्यंजने लगोपाठ, शेवटी स्वर असा नियम आपल्याला इथे बघायचा होता. तिथे ऋषी आहे बघा, शृंगार मध्ये ऋषी आहे. त्याच्यानंतर मृत, ज्ञानामृत मध्ये पण ऋषी आहे, तर इथं चुकवू नका. ओके, पर्याय पहिलाच योग्य आहे आपला. पुढचा प्रश्न. पहिल्या 5 व्यंजनातील कोणत्याही व्यंजनापुढे जर अनुनासिक व्यंजन आलं, खूप वेळा शिकलोय, असं जर असेल तर पहिल्या शब्दामध्ये बदल होऊन त्याच्यात गटातील अनुनासिक येऊन संधी तयार होते. हा प्रकार आहे व्यंजन संधीतला अनुनासिक संधी. बरोबर. जगत अधिक नाथ, जगन्नाथ, पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न आहे. प्रधानत्व सूचक उभयान्वय अव्ययाचा पुढील पैकी कोणता प्रकार नाही? प्रधानत्व सूचकचे 4 प्रकार.
समुचय बोधक, विकल्प बोधक, परिणाम बोधक, न्यूनत्व बोधक. इथं कारण बोधक कशाचा दिलेला आहे, तर इथं कारण बोधक गौणत्व सूचकचा दिलेला आहे, म्हणजे पर्याय तिसरा योग्य, जो प्रधानत्व सूचकचा प्रकार नाही. याच्यानंतर एक 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 विषय स्पष्टीकरण होत राहणार आहे कंटिन्यू, त्याच्यामुळे कुठेही जायचं नाहीये. उलट तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायचे आपलं लेक्चर. ठीक आहे. जेवताना कधी बोलू नये. कृदंत म्हणजे धातू साधित ओळखा. धातू बघा बरं कशात दिलेला आहे. जेवता जय, ताना जेवताना, तर अख्खाचा अख्खा धातू साधित म्हणजे कृदंत. पर्याय चौथा योग्य आहे. शाखामृग या झाडावरून त्या झाडावर अशा उड्या मारतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्ध लिंगी नाम. शाखामृग आतापर्यंत विचारला नव्हता विरुद्ध लिंगी. शाखामृग माहितीये म्हणजे कोण. शाखामृग म्हणजे वानर किंवा त्याला माकड म्हणतात. मग इथं वानर किंवा माकडचा विरुद्धार्थी काय दिलेला आहे तुम्हाला दिसतंय. मृग म्हणजे हरिण आणि सारिका पण नाहीये, त्याच्यामुळे शाखामृगचं वानरी आपल्याला घ्यावं लागेल. पर्याय ए योग्य. तरी आपण आन्सर की आल्यावर पाहूयात काय बरोबर आहे. हे मी माझं डोकं लावलंय. मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले. अधोरेखित शब्दाचं काय करायचं, विभक्ती ओळखायची. तोळाचं अनेक वचन तोळे झालंय, विभक्ती प्रत्यय नाही लागलाय. तोळाचं तोळे अनेक वचन झाले म्हणजे हे प्रथमा विभक्तीतच आहे. पर्याय दुसरा योग्य. परत पुढचा नवीन प्रश्न आहे. उपमान म्हणजेच काय. उपमान म्हणजे आपण शिकलेलो आहोत गुणाने अधिक असणारी गोष्ट, राईट, किंवा ज्याच्या बरोबर तुलना करायची आहे. ह्या दोन अर्थ आपल्याला माहिती, पण इथं दुसरा दोन्ही पण पैकी कुठलाच दिलेला नाहीये. वर्णन केलेली वस्तू दिलेला आहे. उपमेयाची साम्य, ठराविक अक्षरे शेवटी येणे, भाषेला मिळालेले नादमाधुर्य. तर ज्याचं वर्णन केलेलं असेल ते आपण ठरवूयात. आन्सर की आल्यावर आपण पाहूयात नक्की उपमान म्हणजे काय. ह्या 4 पर्यायापैकी त्यांना कुठलं बरोबर वाटलंय, ज्यांनी पेपर काढलाय त्यांना. ठीक आहे. कारण उपमान ज्याच्या बरोबर तुलना करायची असते त्याला म्हणतात. म्हणजे आपण समजूया की त्या वाक्यामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे ती वस्तू. बघूयात आपण आन्सर की मध्ये. पुढे वसंत तिलका या वृत्तामध्ये यती कितव्या अक्षरावर येते. बघा तुम्हाला म्हटलं होतं मी वृत्त स्किप करून चालणार नाही, म्हणून मी शिकवलं जीव तोडून. एकदा युट्यूबला पण एकदा दोनदा शिकवलं आणि बॅच मध्ये तर हमखास घेतेच मी. वसंत तिलका. आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश. ही लाईन कशाची आहे, वसंत तिलकाची आहे. आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश. कुठे थांबलो आपण, फुलुनी. आरक्त होय फुलुनी 8 अक्षर म्हणजे 8व्या अक्षरावर काय येते, यती. यती म्हणजे थांबा. बरोबर. पर्याय कुठला योग्य. मग सोपा प्रश्न होता एकदम. पर्याय चौथा योग्य. पुढे बहु असो तर सुंदर, बहु असो तर सुंदर संपन्न की महा हे गीत कोणी लिहिले. नारायण मुरलीधर गुप्ते, साने गुरुजी, श्री कृ कोल्हटकर, कुसुमाग्रज. तर कोणी लिहिलेलं आहे, श्री कृष्ण इथं कोल्हटकर. पर्याय कुठला योग्य, सी योग्य. वनिता या शब्दाला समानार्थी शब्द कोणता. वनिता स्त्रीचा शब्द आहे, स्त्रीला म्हणतात वनिता. मग स्त्रीचा समानार्थी काय दिलाय दुसरा, स्वामिनी, कामिनी, मालिनी, यामिनी. तर वनिताला कामिनी शब्द समानार्थी आहे. खालील पर्यायातील गटात न बसणारं पद ओळखायचे. पत्र, पल्लव, पल्लवी आणि पर्ण. तर पल्लव, पल्लवी, पर्ण हे एकाच अर्थाचे आहेत. पत्र सगळ्यात वेगळं आहे, त्याच्यामुळे पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला मराठी व्याकरणाचा. अच्छा, इथपर्यंतच आपले प्रश्न आहेत. खालील पैकी धातू साधित विशेषण कोणते. मॅरेथॉन मध्ये खूप वेळा घेतले आपण आणि त्याच्या आधीही युट्यूबला घेतलेलं आहे. सेशन शेअर करायचे. जे नवीन जॉईन झालेले आहे सबस्क्राईब करून घ्या चॅनल आणि सेशनला लाईक करून घ्यायचं ज्यांना ज्यांना आवडलंय त्यांनी. ठीक आहे. कारण अति महत्वाचं आता इथून पुढे आधीही घेत होतो आणि इथून पुढे सगळे पेपर आपण लाईव्ह मध्ये घेणार आहोत. त्याच्यामुळे एकही प्रश्न चुकवायचा नाही ज्यांचे पेपर बाकी आहे त्यांच्यासाठी. धातूला प्रत्यय लागून विशेषणाचं काम कुठे आहे. कशी काडी, पेटती काडी. पेटण्याची क्रिया म्हणजे पेट हा धातू झाला. पर्याय दुसरा योग्य. शेवटचा प्रश्न आहे आपला मराठी व्याकरणाचा. खालील पर्यायापैकी चुकीचं स्त्रीलिंगी रूप ओळखा. काय ओळखायचंय, चुकीचं स्त्रीलिंगी रूप. विद्वान, विदुषी, भगवान, भगवती, बोका, भाटी, काय विधाता, विधाती. तर जोडी कुठली चुकीची आहे,
तो बोका, ती भाटी किंवा मांजरही आहे, लक्षात घ्या. पर्याय कुठला आहे मग योग्य? पर्याय चौथा योग्य. तर हे होते आपले मराठी व्याकरणाचे प्रश्न. ठीक आहे. जे काही कन्फ्युजन असेल किंवा आन्सर राहिलं असेल ते सगळं आपण काय करूयात, आन्सर की आल्यावर मी तुम्हाला सांगेलच. आणि इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचा आपण पेपर बनवणार आहोतच, विश्लेषण घेणार आहोत डिटेलमध्ये, तेव्हा तुम्हाला कळून जाईल. तर सेशन चालूच राहणार आहे. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाचं विश्लेषण, पुढच्या विषयाच्या प्रश्नाचं विश्लेषण होईल. तोपर्यंत एकदा शेअर करून घ्या. विश यू ऑल दी बेस्ट. चला, जय हिंद सगळ्यांना. आपण सुरुवात करूयात आपल्या बुद्धिमत्ताच्या प्रश्नांना. तर आपला पहिलाच इकडे 11वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती तारीख बरोबर आहे किंवा खालीलपैकी बरोबर तारीख कोणती? 31/4/1996. 4 म्हणजे आपला कुठला महिना? एप्रिलचा. एप्रिलचा महिना 31चा नसतोच. 31/9/1994. पुन्हा सप्टेंबर महिना 31चा नसतो. 29/2/1900. 1900 हे काही लीप वर्ष नाही. 29चा पुन्हा एप्रिल महिना येत नाही. मग 29/2/1992 म्हणजे 29 फेब्रुवारी 1992. 92 हे लीप वर्ष आहे, म्हणजे पर्याय चौथा आपला योग्य बसणार. त्यानंतरचा पुढचा आपला प्रश्न आहे 16वा. वर्षा शैलजापेक्षा 127 दिवसांनी लहान असून तिचा जन्म रविवारी झाला असल्यास शैलजाचा जन्म कोणता वार असेल? मंगळवार, बुधवार, शनिवार, रविवार. बघा, वर्षा शैलजापेक्षा लहान आहे म्हणजे शैलजा मोठी, वर्षा लहान, हो ना. दोघांमध्ये कितीचं? बरं, आधी काय सांगितलं? वर्षा. वर्षाचा जन्म कधी झाला? रविवारी. दोघींमध्ये गॅप कितीचा आहे? 187चा. आता या 187ला आपल्याला कितीने भागायचं आहे? 187ला आपल्याला भागायचं आहे 7ने. आणि मग जेवढी बाकी येईल त्या हिशोबाने आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे, 1 मिनिट द्या मला. चला, 7 1 7 दुने 14, उरले 5 आणि पुढचे 52, 7 7 7 8. चला, ठीक आहे, 7 42 आणि वरचे म्हणजे आता आपल्याला बाकी किती दिसतीये? 6ने भाग लावला तर 7 42, बाकी आली 5. आता बाकी 5 येतीये, ही लहान आहे. लहानपासून आपण मोठ्याकडे चाललोय म्हणजे मागे चाललोय. म्हणजे रविवारच्या मागे 5 दिवस, म्हणजेच पुढे 2 दिवस. उत्तर काय आहे आपलं? मंगळवार. पर्याय कुठला आहे? पहिलाच. फक्त वजाबाकी करताना किंवा भाग देताना बरोबर द्या. 7 दुने 14, उरले 4. 7 42, 43, 44, 45, 46, 47 अशी बाकी आली 5. त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे, गटात न बसणारी संख्या ओळखा. 48, 17, 46, 37. आता याच्यामध्ये मूळ संख्या वगैरेचं काही लॉजिक नाही. बरं, काय आहे? 7चा वर्ग वजा 1, 4चा वर्ग अधिक 1, 5चा वर्ग अधिक 1, 6चा वर्ग अधिक 1. वर्ग अधिक 1 केलंय पर्याय क्रमांक 1 मध्ये, 7चा वर्ग वजा 1 केलंय म्हणून ते विसंगत झालं. पुढचा 20वा प्रश्न, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 2, 5, 10, 17, 26 प्रश्नचिन्ह. 2, 3, 5, 5, 5, 10, 10, 7, 17, 17, 9, 26, 26 आणि 11, 37. पर्याय क्रमांक आहे आपला तिसराच, सर्दी अडकली, सॉरी, दुसराच. त्यानंतरचा पुढला लगेच प्रश्न, पुढील प्रश्न मालिकेतील चुकीचं पद ओळखा. ऑप्शन आहे 76, 79, 68, 61. 85 वजा 9 76. 76 मधनं 9 गेल्यावर उत्तर किती पाहिजे होतं? 67. त्यांनी दिलंय 68 म्हणजे पुन्हा विसंगत झाला 68 इथे. 79 वजा 9 70, 70 वजा 9 61. 1 सोडून 1 पद वजा 9 केलंय. पुढचा प्रश्न, पीटर प्रिंटरला कीबोर्ड म्हटलं, कीबोर्डला माऊस म्हटलं, माऊसला स्पीकर म्हटलं, तर टायपिंग कशाच्या साहाय्याने कराल? स्पीकर, कीबोर्ड, माऊस आणि प्रिंटर. टायपिंग कशाच्या साहाय्याने करतो? कीबोर्डच्या. कीबोर्डला काय म्हटलंय? माऊस. म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय तिसराच, माऊस. लगेच पुढचा 23वा प्रश्न, एका रांगेत 9 झाडं समान अंतरावर आहेत. 2 झाडातील अंतर
4 मीटर तर पहिल्या आणि शेवटच्या झाडातलं अंतर किती? आता 8 चोक 32, कारण की एक झाड सोडून द्यायचं. पहिल्या आणि शेवटच्या झाडांच्या मधलं अंतर किती असणार आहे? 32 मीटर असणार आहे. 24वा प्रश्न आपला. 1 मे 2016 रोजी रविवार आहे, तर 15 ऑगस्ट 2016 रोजी कोणता वार असणार? सोमवार, मंगळवार, बुधवार, रविवार. आता 1 मे चे किती दिवस आहे रे? 30 दिवस इथे कळते. 30 ला 7 ने भागलं बाकी 2. जूनचे 30 ला 7 ने भागलं बाकी 2. जुलैचे 31 ला 7 ने भागलं बाकी 3. ऑगस्टचे 31 ला भागलं नाही, ऑगस्टचे 15 दिवस आहे. 15 ला 7 ने भागलं बाकी 1. बेरीज करा. 1 2 3 4 5 6 7 आणि 1 आलं 8. आता त्या 8 ला कितीने भागायचं? 7 ने. 8 ला 7 ने भागलं बाकी 1 आली. याचा अर्थ रविवारच्या पुढे एक वार. आपल्याला उत्तर काय पाहिजे? सोमवार. मे 31 आहे, पण पहिला दिवस गेलाय म्हणून मेचे 30च दिवस उरले. मे, जून, जुलैचे 3 आणि 1 ऑगस्टचा, ते पण 15 ला 7 ने भागलं म्हणून. त्याच्यानंतर डायरेक्ट आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 85वा. असंच आहे आता, मध्ये मध्ये प्रश्न काही आपले नाही. सेशनला लाईक करून घ्यायचे सगळ्यांनी. हो आला. प्रश्न नीट समजून घ्या. अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्यांच्या दुप्पट आहे? डी कितीवर आहे? 4 वर. एच कितीवर आहे? 8 वर. पी कितीवर आहे? 16 वर आणि एल आहे 12 वर. आता 12 आणि 8 तर कशाचा वर्ग नाही, पण आता उरलं 4 आणि 16. आता तो जो आहे ना, तो वर्गसंख्याच्या दुप्पट पाहिजे. जसं 2, 2चा वर्ग 4 म्हणजे ही झाली दुप्पट. पी 16 कशाचा वर्ग आहे? 4, तर 4च्या दुप्पट 8 पाहिजे होतं. म्हणजे वर्गसंख्येच्या दुप्पट. 2चा दुप्पट 4. डी आहे 4 वर. दुप्पट पण झालं. पर्याय 85 काय येणार? पर्याय पहिला. पुढचा 86वा समान संबंधाचा प्रश्न. पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. क्यू आर एक्स वाय. पुढे गेलं. आय च्या आधी एच, पी च्या आधी ओ, एक पद मागे गेलं. डब्ल्यू एक्स, आर नंतर एस, मग जी च्या आधी एफ, एम च्या आधी एल. उत्तर आलं वाय ओ एस एल. पर्याय क्रमांक आहे आपला चौथाच. त्यानंतरचा लगेच पुढचा 87वा प्रश्न. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? मध्ये आहेत 1 2 3 4. 4ची दुप्पट केली 8 आणि बाहेरचे हे 4. 1 2 3 4. एकूण त्रिकोणांची संख्या झाली 12. पर्याय क्रमांक आला आपला दुसराच. पुढचा 88वा प्रश्न उमेश सर घेणार आहेत. 89वा प्रश्न खूपदा आपण घेतलाय. सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा किती वेळा काटकोन होईल? 8 वेळा, 7 वेळा, 6 वेळा, 5 वेळा. 7 ते 8 मध्ये दोनदा होणार. 8 ते 9 मध्ये दोनदा काटकोन. 9 ते 10 मध्ये एकदा आणि 10 ते 11 मध्ये दोनदा. एकूण किती वेळा काटकोन झाला? 7 वेळा. म्हणून पर्याय येणार दुसरा. पुढचा 90वा प्रश्न नीट लक्ष द्या काय आहे. बघा दोघांचा गुणाकार 35. 5 त्रिक 15 आणि हे 12 म्हणजे बे एके बे. 15 अधिक 2 होतात 17. इथे किती दिलंय रे? 42 दिले बरोबर. 4 दुने 8 अधिक इथे किती दिले? 23. 23च आहे ना रे? 23 म्हणजे 3 दुने 6. 6 7 7 14 झालं. आता शेवटचं 19 दिले. 1 गुणिले 9 9 अधिक 4 त्रिक 12. 43 दिलेत ना. 12 आणि 9 होतात 21. आपला पर्याय आला तिसरा. कोड सोडवावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कदाचित प्रश्न आहेच. 91वा प्रश्न आपण सोडवलाय, फक्त नाव बदललंय. गणेश हा श्री गणेशच्या मूर्तीकडे हात जोडून पाहत होता व त्याच्या डाव्या हाताला पूर्व दिशा होती, तर मग मूर्तीचा चेहरा कोणत्या दिशेला होता? दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम. आता गणेश डाव्या हाताला कुठली दिशा? पूर्व. गणेशचं तोंड जर दक्षिणेकडे असेल तर पूर्व म्हणजे त्याच्या डाव्या हाताला झाली पूर्व दिशा. बरोबर आहे? बघा
गणेशचं तोंड आहे दक्षिणेकडे, त्याच्या डाव्या हाताला झाली पूर्व दिशा, म्हणजे गणपतीचं तोंड त्याच्या विरुद्ध असणार आहे. म्हणजे मागची दिशा आपली कुठली आहे, ती म्हणजे उत्तर दिशा, म्हणजे गणपती बाप्पाच्या मूर्तीचं तोंड होतं उत्तरेकडे. पर्याय येणार आपला दुसराच. त्यानंतरचा पुढचा 92वा प्रश्न बरेचदा सोडवलाय. एका फोटोतील 4 मुली असून रोषा ही रीनाच्या डावीकडे आहे. रोषा रीनाच्या डावीकडे आहे. रीना आणि मंजूच्या मध्ये रीटा आहे. प्रश्न म्हटलेला आहे, तर फोटोत अगदी उजवीकडे कोण? अगदी उजवीकडे कोण आले? फॉर मंजू. पर्यायाला आपला पहिलाच. त्यानंतरचा पुढला प्रश्न आपण पाहूयात, नीट समजून घ्या. 93वा प्रश्न. 5, 27, 61, 122, 213, 324, 509 या संख्या मालिकेत विसंगत ओळखा. 5 इथे काय केलं, तर कुठे लिहू? इथे खाली लिहू का रे? बरं बघू. 2चा घन वजा 3, 23 तर घन आहे. हा 4चा घन वजा 3, 5चा घन वजा 3, 6चा घन वजा 3, 7चा घन वजा 3, 8चा घन वजा 3. प्रत्येक संख्यांचा घन वजा 3 केलंय, पण 27 म्हणजे 3चा घन जशाचा तसा दिलाय. 27 मधून 3 गेले, तिथे 24 पाहिजे होते, पण तिथे पूर्ण घन संख्या दिल्यामुळे तो पर्याय विसंगत झाला. आता 94वा प्रश्न उमेश सर घेतील. 95वा प्रश्न बघा. पहिल्या 2 संख्यांचा समसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा. 7चा वर्ग 49, 49 अधिक 7 56. मग इथे 6चा वर्ग 36, 36 अधिक 6 42. आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक पहिला 42. वर्ग संख्यामध्ये तीच संख्या ऍड केलेली आहे. त्यानंतरचा पुढला प्रश्न. दिलेल्या प्रश्नात इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे किंवा अक्षर गटक्रमाने दिलेले आहेत. त्या मालिकेतील पुढील कोणतं अक्षर किंवा अक्षर गट येईल हे ओळखून अचूक पर्याय निवडा. आता 3-3चा गट आहे. A B C D E F G H I J K L M N O P C D E F G H I J K L M N O P Q R. प्रत्येक पद हे 3-3 ने पुढे गेलेलं आहे. पुढचा प्रश्न. 100 पुस्तकांच्या गटात किंवा गठ्ठ्यात मराठी, गणित, हिंदी, इंग्रजी या क्रमाने पुस्तक ठेवल्यास 59व्या क्रमांकावर कोणत्या विषयाचं पुस्तक असेल? मराठी, गणित, हिंदी आणि इंग्रजी. आता जर केलं 4, 4, 8 हे 40 झाले. 44, 48, 52, 56, 57, 58, 59 वर येणार हिंदी. किंवा सरळ काय करायचं, 59ला कितीने भागायचं? 4ने. का? पुस्तकांची संख्या आहे 4. बाकी किती आली? 3. म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर कुठलं पुस्तक आहे? तिसऱ्या क्रमांकावर आहे हिंदी, म्हणून तुमचं उत्तर येणार हिंदी. पर्याय. पुढचा आपला 99वा प्रश्न. मार्च महिन्याच्या 3 तारखेला रविवार असेल तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आता मार्च महिना 31चा आहे. 31चा असल्यामुळे 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येणार. 3 तारखेला रविवार आहे, याचा अर्थ 1 मिनिट. रविवारला होती 3 तारीख, मग शनिवारला असणार 2 तारीख आणि शुक्रवारी असणार 1 तारीख. म्हणजेच बघा, 1ला शुक्रवार, 8ला शुक्रवार, 15ला शुक्रवार, 22ला शुक्रवार आणि 29ला शुक्रवार. 2ला, 9ला, 16ला, 23ला, 30 तारखेला, 3 तारखेला, 10 तारखेला, 17 तारखेला, 24 तारखेला, 31 तारखेला. म्हणजे या 3 दिवशी प्रत्येक वार 5 वेळा आले, तर पर्यायांमध्ये गुरुवार उर्वरित सगळे 4 वेळा येणार. म्हणजे गुरुवाराला 4 वेळा, बाकी शुक्रवार, शनिवार, रविवार 5 वेळा. पुढचा आपला शेवटचा प्रश्न. एका वर्षी कामगार दिन सोमवारी आला तर त्याच वर्षी लाल बहादूर शास्त्री जयंती कोणत्या वारी आली असेल? गुरुवार, बुधवार, मंगळवार आणि सोमवार. आता बरेच मुलं तर ह्याच्यामध्ये गडबडले आहेत की मॅडम लाल बहादूर शास्त्री जयंती कधी असते आम्हाला माहीतच नाही. पटकन मला उत्तर द्यायचं, लाल बहादूर शास्त्री जयंती कधी असते? चला, खूपदा घेतलाय आपण प्रश्न. 1 मे होता सोमवारी. लाल बहादूर शास्त्री जयंती कधी असते? 2
ऑक्टोबरला. गुड. सेशनला लाईक करून घ्या. आता बघा मे 31चा एक दिवस गेला, 30 दिवस. मेचे 2 म्हणजे मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरचे 2. 5 5 10, 10 आणि 4 14, 14ला 7ने भागलं, बाकी 0. सोमवारच्या पुढे 0 वार, आपला पुन्हा वार आला सोमवार, पर्याय आला चौथा. ठीक आहे. तर हे होते आपले मीरा भाईंदरचे बुद्धिमत्ताचे प्रश्न. एवढे काही कठीण नव्हते. सेशनला पटकन लाईक करून घ्या. याच्या पुढचं विश्लेषण होईल आपल्या उमेश सरांचं. चला पटकन लाईक करून घ्या. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता मीरा भाईंदर या पेपर बघतच आहोत. त्यामधले गणिताचे प्रश्न बघणार आहोत. एकदम एक नंबर पेपर होता. भूमितीचे प्रश्न नेहमीप्रमाणेच मागच्या वर्षी भूमितीचे होते, त्याचप्रमाणे भूमितीचे प्रश्न सुद्धा आलेले आहेत. चला शेवटपर्यंत बघायचं, नक्कीच तुम्हाला आवडून जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला आता फक्त मी एक्सप्लेन करणार नाहीये, तुम्हाला फास्ट मध्ये उत्तर सांगणार आहे. ह्याच आपण नंतर युट्यूब चॅनलला घेऊ, त्यावेळेस पूर्णपणे एक्सप्लेन करून सांगेल. आता आपण फास्ट मध्ये उत्तर बघणार आहोत. थोडक्यामध्ये तुम्हाला सांगेल मी कसं करायचं. ठीक आहे, चला सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न बघा, आपला 12 नंबरचा प्रश्न होता. 3520 चा 15% किती? 3520 चे 15% काढायचे होते. आता टक्के काढायचे म्हणजे 3520 चे 15%. 0 गेला 0 गेला, 5 2 10, 5 3 15, 2 ने भाग दिला, बे 1 बे, 1 उरला, बे 7 14, बे 6 12, यांचा केला गुणाकार. किती आला गुणाकार? 528. कळलं? 3520 चे 15% किती येणार? 528. चला पुढचा प्रश्न बघा, आला भूमितीचा प्रश्न. चौरसाच्या प्रश्न काय बघा, चौरसाच्या लगतच्या भुजा परस्परांना टिंबटिंब असतात. चौरस म्हटलं का चारी कोण समान, चारी बाजू समान, चारी कोण काटकोण, चारी कोण काटकोण इथं दिलंय का नाही, लघुकोण अजिबात नसतो, त्याचप्रमाणे विशाल कोण सुद्धा नसतो. मग आता तुम्हाला त्या भुजा विचारल्या, त्या भुजा परस्परांना कशा असतात? त्या भुजा परस्परांना कशा असतात? समांतर असतात. विचारलंय काय तुम्हाला? चौरसाच्या लगतच्या भुजा, लगतच्या भुजा म्हटले, लगतच्या समोरासमोरील असतात तर परस्परांना समांतर, पण लगतच्या कशा असतात? लंब असतात. म्हणजे ह्याचं उत्तर समांतर नाही तर लंब येणार आहे. विचारला असता सर्व भुजा एकमेकांना कशा असतात? समोरासमोरील, तर आलं असतं समांतर. पण लगतच्या म्हटलं, लगतच्या तर कशा असतात? त्या लंब असतात, 90 अंशाच्या असतात. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 6 दिवसात पूर्ण करण्याचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्या? म्हणजे इथं दिवसांची संख्या कमी केली, स्त्रियांची संख्या वाढेल. म्हणजे व्यस्त चलन, व्यस्त चलनात काय होतं? सरळ गुणाकार. काय करायचा? 15 गुणिले 8, 15 8 20 भागिले 6, 6 ने भाग दिला. बघा 3 दुने 6, 3 5 15, बे 1 बे, बे चोक 8, 5 चोक 20. किती स्त्रिया कामावर ठेवायला लागतील? 6 दिवसात करायचं असेल काम ते, तर 20 स्त्रिया कामावर ठेवायला लागतील. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 15 नंबरचा प्रश्न आहे. बघा, y चा चौथा घात अधिक 24y वजा 10y चा वर्ग भागिले x y अधिक 4 याने भाग द्यायचा. मागच्या वेळेस पण सेम असाच प्रश्न होता. तिथं काय होता? x चा वर्ग, जिथं चौथा घात आहे ना तिथं वर्ग होता इथं, आणि x अधिक 2 आणि ते विचारलेलं. तर ह्याचं उत्तर मला पण कन्फर्म माहिती नाही, पण माझा एक अंदाज आहे, ऑप्शन नंबर बी असू शकतं. y चा घन वजा 6y चा वर्ग अधिक 4y आणि बाकी 2 उरेल. ठीक आहे, जेव्हा आन्सर की येईल तेव्हा तुम्हाला समजेल. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न बघा, किती नंबर प्रश्न आहे? 17 नंबर. 5 वाट्या आणि 7 ताटे यांची एकूण किंमत 650 रुपये आहे व 3 ताटे व 8 वाट्या यांची एकूण किंमत 425 रुपये असेल, तर 5 ताटांची किंमत किती रुपये असेल? आता ते XY च्या प्रमाणात घ्यायला गेलं तर भरपूर वेळ लागेल, तर ऑप्शन वरून गेलं तर तुम्हाला काही सेकंदात भेटेल. आता ऑप्शन वरून कसं जायचं बघा,
ऑप्शन आपण जी पण किंमत आहेत ना ते 5 ताटांची किंमत आहेत. आता 5 ताटांची किंमत आपल्याला पाहिजे एका ताटाची किंमत. काय करणार भागिले 5. आता आपण ऑप्शन घेतला 375. आता 375 आहे 5 ताटांची किंमत. एका ताटाची किंमत किती? 5 × 5 5 7 35 5 25. एका ताटाची किंमत किती आहे? 75. आता ती जर आपण ह्याच्यामध्ये टाकली 75 गुणिले 3 ताट 75 गुणिले 3 केलं आणि नंतर मग वाट्यांची किंमत तुम्हाला भेटून जाईल 75 गुणिले 3 किती येणार? 3 5 15 1 हातचा 7 21 22 222. मग 425 मध्ये ताटांची किंमत किती आहे? 225. मग 425 मधून 225 गेले राहिले किती? 5 5 शून्य 2 2 शून्य 4 2 शून्य. म्हणजे वाट्यांची किंमत किती राहिली? 200. आता 200 वाट्या त्याच्यामध्ये वाट्या किती आहेत? 8. मग 200ला जर 8 ने भाग दिलं तर किती आलं? 8 दुने 16 8 पंचे 40. एका वाटीची किंमत आली 25 रुपये. आता ती ह्या उदाहरणात टाकू. या वरील उदाहरणामध्ये जर बरोबर 650 उत्तर आलं तर आपलं उत्तर बरोबर. कळलं? आता बघा ताटांची किंमत आपल्याला भेटली 5 ताट. ताटाची किंमत आहे 75. 75 गुणिले 5 केलं 75 गुणिले 5 5 25 5 7 35 2 37 375 आलं. आता वाट्यांची किंमत सुद्धा काढली आपण 25 रुपये. तर किती वाट्या 5 आहेत ना का? ताटे 7 आहेत. मग आपल्याला इथं करायला लागेल 75 गुणिले 7. 75 गुणिले 7 केलं 7 35 7 7 49 आणि 3 51 49 52. किती आली किंमत? ताटांची किंमत आली 525 रुपये. आता वाट्यांची किंमत काढू. वाटीची किंमत आली 25. 25 गुणिले किती वाट्या आहेत? 5 वाट्या आहेत. 25 5 125. मग 525 आणि 125 आले का? 650. किंमत आली 650. म्हणजे इथं ताटांची किंमत किती असणार? 375 रुपये. कळलं? थोडंसं कॅल्क्युलेशन आहे. एकतर तुम्हाला ते मग XY मानून करावं लागेल. मग वाटीला मानायला लागेल समजा वाटीला मानायला लागेल X, ताटाला मानायला लागेल Y. मग समीकरण 1 समीकरण 2 मग त्याच्यावरून मग त्याला वाट्यांची किंमत काढायची किंवा ताटाची किंमत काढायची. तुम्हाला मग वाट्या घालवायला लागतील. मग X ला 5 ने गुणायला लागेल 7 ने गुणायला लागेल. मग परत त्यांचे करायला लागेल. त्या पद्धतीने केलं तरी पण तेच उत्तर येणार. कळलं? हा पेपरच जरा असाच होता. ठीक आहे? समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा. पुढचा आपला प्रश्न असणार आहे डायरेक्ट 66 नंबर. 66 नंबर प्रश्न बघा आता. ज्यांनी लाईक केलं नसेल पटकन लाईक करून घ्या बरं. 66 नंबर प्रश्न बघा. लोकसंख्येवरचा प्रश्न. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 8% ने वाढते. 2010 साली त्या शहराची लोकसंख्या 2,50,000 असल्यास 2012 वर्षी त्या लोकसंख्या किती असेल? म्हणजे 2 वर्षात तुम्हाला लोकसंख्या काढायची. दरवर्षी ती 8% ने वाढते. मग 2,50,000 ही लोकसंख्या होती. तर आपल्याला काढायची 108% अशी काढायची 2 वर्षाची. 2 शून्य कट 2 4 शून्य कट. तर या सर्वांचा गुणाकार केला डायरेक्ट उत्तर भेटून जाईल 2,91,600. 2 वर्षाची लोकसंख्या किती येणार? 2,91,600. समजलं सगळ्यांना? क्लिअर? ज्यांनी लाईक केलं नसेल पटकन लाईक करून टाकायचे आणि लिंक पण शेअर करून टाकायची. कळलं? मीरा भाईंदरचं विश्लेषण पेपर विश्लेषण तुम्हाला आजच्या आजच भेटून जाते. कळलं? चला पुढचा आहे 67 नंबरचा प्रश्न. बघा हा सुद्धा प्रश्न आपला युट्यूबला झाला होता. एका रकमेची दर साल दर शेकडा 10% दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज 6,655 रुपये होते. तर ती रक्कम कोणती? ऑप्शन वरून गेलं काही सेकंदातील. ऑप्शन येणार ह्याचा ऑप्शन नंबर सी 5,000. 5,000चे 10% काढा प्लस करा परत 10 किंवा 5,000चे 110% काढा 110% 110%. डायरेक्ट तुम्हाला उत्तर येऊन जाईल 6,655. 3 वेळेस काढायचं 110% कारण 10% ने वाढते. 3 वर्षाचं काढायचंय. आता ज्यावेळेस चक्रवाढ व्याज असतं त्यावेळेस काय असतं? व्याजावरती व्याज. कळलं? अशा प्रकारे काढलं तुम्हाला उत्तर येऊन जाईल. 5,000 घ्या रक्कम
110% असे 3 वेळा काढा, उत्तर डायरेक्ट येईल 6655. ज्याचं उत्तर येतं तो ऑप्शन बरोबर. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा आता. 0.777 ह्या आवर्ती दशांश अपूर्णांक पी छेद क्यू मध्ये रूपांतर करा किंवा लिहा. पी छेद क्यू मध्ये करायचं म्हणजे त्यांनी सांगितले अपूर्णांकात रूपांतर करायचंय. आता बघा अपूर्णांकात रूपांतर करायचं, आवर्ती जर दशांश चिन्ह असेल तर आपण काय करतो, भागिले लिहितो 9. किती संख्या आहेत, एकच संख्या रिपीट होते, मग भागिले येणार फक्त 9. म्हणजेच काय, 30 संख्यानं भागिले 9 म्हणजे काय येणार ऑप्शन 7/9. कळलं? तुम्ही कोणतीही संख्या घ्या, कोणतीही, एक अंकी घ्या, 2 अंकी घ्या, जर त्याच संख्या रिपीट होत असेल, जेवढ्या संख्या असेल त्याला भागिले तेवढे 9 घ्यायचे. आलं उत्तर. कळलं? एक संख्या होती म्हणून भागिले 9 घेतलं, 2 असतील तर भागिले 99 घ्यायचंय, उत्तर तेच येणार. क्लिअर? पुढचा आपला प्रश्न आहे 69. बघा 69 नंबर प्रश्न. परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही टिंबटिंब येते. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांची बेरीज परिमेय किंवा अपरिमेय दोन्ही पण येऊ शकते. म्हणजे ऑप्शन नंबर येणार ए व बी. का प्रत्येक वेळेस परिमेय येईल असं नाही, कधी कधी अपरिमेय सुद्धा येऊ शकते. क्लिअर? चला पुढचा प्रश्न आहे 70 नंबर. बघा क्षेत्रफळावरती प्रश्न आलाय. एका आयताच्या शेताची लांबी 1.2 किलोमीटर असून रुंदी 400 मीटर आहे, तर त्या लांबीचे रुंदीचे गुणोत्तर किती? गुणोत्तर प्रमाण मधला प्रश्न आहे. आता गुणोत्तर काढायचं असेल तर दोन्ही परिमाण समान करायची. 1 किलोमीटर मध्ये, दुसरा मीटर मध्ये, दोघांनाही मीटर मध्ये करा. 1.2 किलोमीटर म्हणजेच किती? 1200 मीटर. आणि हे इकडे आहे 400 मीटर. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 4 1 4, 4 3 12. किती आलं गुणोत्तर? 3:1. ऑप्शन नंबर बी. कळलंय सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, परत आलाय भूमितीचा प्रश्न. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या अंतर कोणांची मापांची बेरीज किती? बघा 2 समांतर रेषा, त्याला एका छेदिकेने छेदलं तर त्यांच्या लगतच्या कोणाची बेरीज म्हणजे संपूर्ण कोणाची बेरीज असते 180 अंश, आणि त्यांच्या अंतर कोणाची बेरीज सुद्धा किती असते? 180 अंश. ऑप्शन नंबर सी. कळले? नंतर तुम्हाला युट्यूबला पूर्णपणे डिटेल मध्ये सगळ्या आकृती काढून दाखवायला आणि सांगेल. आता आपल्याला इथं वेळ पण कमी आहे आणि जागा पण नाही. ठीक आहे? पुढचा प्रश्न बघा आता 72 नंबर प्रश्न आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य खात्याने एका वसतिगृहातील मुलांना वाटप करण्यासाठी 30 सफरचंद, 55 मोसंबी, 80 केळी खरेदी केली. प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची 5 फळे शिल्लक राहिली तर वसतिगृहातील मुले किती होती? म्हणजेच हा शाब्दिक प्रश्न आहे. तुम्हाला फक्त इथं असं विचारलंय की 30, 55 आणि 80 यांना कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जाईल, पण त्यांची बाकी नेहमी 5 उरेल. मग मोठ्यात मोठी संख्या काढायची म्हणजे काढायची मसावी, पण मसावी काढण्याआधी जे पण बाकी उरते ती पहिलीच बाकी मायनस करून घ्या. बघा 30 मधून 5 गेले 25, 55 मधून 5 गेले 50, 80 मधून 5 गेले 75. काय संख्या आल्या आपल्याला आता? 25, 50, 75. यांचा मसावी जर काढला तर मसावी किती येणार? 25. किती येणार मसावी? 25. म्हणजे जास्तीत जास्त तिथं किती मुलं होती? 25 मुलं होती. बघा 25 मुलांना 30 सफरचंद दिले, 5 उरले. 25 मुलांना मोसंबी 50 दिली, प्रत्येकाला 2-2 मोसंबी दिली, तरी पण 5 उरतात. आता 25 मुलांना केळी 3-3 दिली, 75, 5 केळी उरतात. प्रत्येक प्रकारचे 5 फळे शिल्लक राहतात. तर त्या वसतिगृहात होती 25 मुले. कळले सर्वांना? क्लिअर? चला पुढचा आहे आपला 73 नंबरचा प्रश्न. एका वाहनाने एका तासात तोडलेले अंतर ताशी 50 किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावात जाण्यासाठी त्याला 6 तास लागतात, तर त्याच प्रवासात वाहनाचा ताशी वेग 30 किलोमीटर असताना किती तास लागतील? म्हणजे पहिला तो जात होता 50च्या स्पीडने, त्याला लागत होते 6 तास, आता केलाय 30चा स्पीड, तर किती तास लागतील? मग एकूण किती अंतर गेला तो? 50च्या स्पीडने 6 तासात
आता कितीच्या स्पीडने जाणार आहे? 30च्या स्पीडने. किती वेळ लागेल? 0 गेला 0 गेला, 3 दुने 6, 5 दुने 10. किती तास लागणार आहे त्याला? आता 30च्या स्पीडने गेला तर त्याला एकूण 10 तास लागेल. कळले सर्वांना? क्लिअर? चला पुढचा प्रश्न बघा आता. 73 नंबर झाला. 74 आता. 4, 2, 5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 3 अंकी संख्यांची बेरीज किती? अशा प्रकारचा प्रश्न आपला युट्यूबला झाला होता. आपल्या मॅरेथॉन मध्ये सुद्धा घेतलेला. 1, 2, 3 हे अंक एकदाच वापरून त्यांची बेरीज केली तर किती बेरीज येईल? मग आता 1, 2, 3 च्या ऐवजी 4, 5, 2 आहे. प्रत्येक अंक किती वेळा येणार? 2 वेळा येणार. मग इथं बघा आता 4 दुने 8, 2 दुने 4, 5 दुने 10. सगळ्यांची करा बेरीज. 8 आणि 4 12, 12 आणि 10 22. पहिल्या लाईनीमध्ये 22, 2 हातचे, परत 22 आणि 2 24, 22 आणि 2 24. किती येणार बेरीज? 2442. ऑप्शन नंबर बी. पहिल्या लाईनीत प्रत्येक अंक 2-2 वेळा, दुसऱ्या लाईनीत प्रत्येक अंक 2-2 वेळा, तिसऱ्या लाईनीत प्रत्येक अंक 2-2 वेळा. तिघांची बेरीज करायचं ठरलं तर शेवटची लाईनीची बेरीज येते 22, 2 हातचे, मधल्या लाईनीची पण 22 आणि 2 24, परत हातचे, पहिल्या लाईनीचे 22 आणि 2 24. किती येणार बेरीज? 2442. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 5 येईल? सेम असाच प्रश्न झाला होता आपला, फक्त इथं 8च्या ऐवजी 7 होता बघा. मॅरेथॉन मध्ये मी प्रश्न घेतला होता. 5/7 मध्ये 5/7 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 5 येईल. सेम प्रश्न होता, फक्त इथं 7च्या ऐवजी 8 टाकलाय. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं सेम अशाच प्रकारचे प्रश्न येतील, फक्त अंक चेंज होतील किंवा जसेच्या तसे सुद्धा येतील. आणि तेच झाले बघा. ठीक आहे? बघा मग तुम्हाला काय सांगितलं होतं? जी बेरीज, जे उत्तर येईल ते उत्तर घ्यायचं. उत्तर गुणिले करायचा हा पूर्णांक उलटा, म्हणजेच काय? वरती छेद, खाली अंश, त्यानंतर करायचंय वजा 1. तुम्हाला बेरीज सुद्धा करून दाखवलेले बघा. 5/7 मध्ये असे 5/7 मी मिळवले होते 6 वेळा. बेरीज दाखवलेली करून उत्तर आणलेलं 5. सेम तेच गणित आहे बघा. आता काय करायचं? उत्तर किती आहे? 5. 5 गुणिले काय करणार? ह्या पूर्णांकाला उलट. 5/8 आहे ना, 8/5. 5 ला 5 गेले, किती राहिले? 8. 8 वजा 1, वजा 1 विसरायचं नाही, भरपूर जण हे विसरतात. 8 मधून 1 गेला, किती राहिले? 7. म्हणजे 5/8 मध्ये असे 5/8 7 वेळा मिळवावं लागल, तेव्हा बेरीज किती येणार? 5. कळले सर्वांना? क्लिअर का? पुढचा प्रश्न बघा आता. 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज याच्यातील फरकाला पुढीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाईल? म्हणजे तुम्हाला सेपरेट बेरीज काढायला लागेल, कारण मूळ संख्या अशा काही फिक्स नाहीयेत, त्यांच्यामध्ये फरक समान नाहीये. मग तुम्हाला 11 ते 20 मध्ये किती मूळ संख्या येतात त्यांची बेरीज करायला लागेल. 4 मूळ संख्या आहेत, 6 संयुक्त संख्या आहेत. मूळ संख्या सोडून राहिलेल्या कशा असतात? सर्व संयुक्त. मग 4 मूळ संख्यांची बेरीज, 6 संयुक्त संख्यांची बेरीज, यांची बेरीज करा, मग त्यांचा फरक काढा. मग त्यांचा फरक जो निघल त्या फरकाला कोणत्या संख्येने भाग जातील असा विचारलाय प्रश्न. मग आता बघा, 4 मूळ संख्या त्यांची बेरीज किती येणार? 11, 13, 17, 19. बेरीज किती येणार? 60. राहिलेल्या ज्या संख्या आहेत 12, 14, 15, 16, 18, 20 त्या सर्वांची बेरीज किती येणार? 95. यांच्यातला फरक किती आहे? 35. आता 35 ला कोणत्या संख्येने भाग जाईल? तर 5 ने जाईल, 7 ने जाईल, म्हणजे ब व क दोघांनी भाग जाईल. कळलं? अशा प्रकारचा प्रश्न होता. फक्त प्रश्न नीट समजून घ्यायचा. प्रश्नामध्ये दिलेलं काय, विचारलं काय, काही सेकंदात उत्तर येईल. कळले? पुढचा प्रश्न बघा आता. 77 नंबर प्रश्न. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 चा पूर्ण वर्ग येईल? यांच्यामध्ये कोणत्या संख्येचा वर्ग मिळवला 32? म्हणजे तुम्हाला मोठ्यात मोठी 3 अंकी मूळ संख्या माहिती पाहिजे. लहानात लहान मूळ संख्या 2 अंकी तुम्हाला माहिती आहे, किती? 11. मोठ्यात मोठी मूळ 3 अंकी संख्या कोणती येणार? 997. लहानात लहान 2 अंकी मूळ संख्या कोणती? 11. यांची बेरीज 7 आणि 1 8, 9 आणि 1 10, 1 हातचा, 9 आणि 1 10. किती आली बेरीज? 1008.
आता तुम्हाला काय सांगितलंय, 32चा वर्ग मिळाला पाहिजे. 32चा वर्ग किती? 1024. मग ह्याच्यामध्ये किती मिळवायला लागेल? तर 16 मिळवले तर येणार 1024. मग 16चा वर्गमूळ किती? 4. म्हणजे 4चा जर वर्ग मिळवला याच्यामध्ये तरच 32चा वर्ग तयार होतो. अशा फिरून फिरून प्रश्न विचारलेले. कळले? फार डोक्याचा भुगा करून टाकलाय. जो तिथं पेपर देत असेल त्याला समजतच नसेल पहिलं तर काय प्रश्न दिलाय, कसं काय सोडवायचा, काय सांगितलंय, काहीच कळत नाही. नंतर ह्याचं रिव्हिजन केल्यानंतर मग सगळ्यांनाच अरे सोपा होता पेपर. पण जो तिथं जातो ना त्याला माहिती असतं कसा पेपर वाटतो तिथं आणि प्रश्न वाचल्या वाचल्या काय होतं तिथं. कळले? चला असो, पुढचा प्रश्न बघा. क्रमगत, सम व विषम मूळ संख्यांच्या घनामध्ये पुढीलपैकी कोणती संख्या मिळवली असता 2 अंकी पूर्ण घनसंख्या मिळेल? 2 अंकी पूर्ण घनसंख्या. आता बघा 2 अंकी पूर्ण घनसंख्या कुठून सुरुवात होते बघा. 3चा घन 27, 4चा 64, 5चा 125 पुढे जाते. आपल्याला पाहिजे 2 अंकी. म्हणजे मोठ्यात मोठी पूर्ण घनसंख्या काय येणार? 64. आता त्यांनी काय सांगितलं बघा, क्रमगत आहे संख्या, एक सम, एक विषम आहे आणि मूळ आहे. मग सम 2, मूळ संख्या, विषम 3. मग 2चा घन 8, 3चा घन 27, या दोघांची बेरीज 35. आता ह्याच्यामध्ये कोणती संख्या मिळवली तर 64 येते? तर ह्याच्यामध्ये 29 ही संख्या मिळवली तर यांची बेरीज किती येते? 64. म्हणजे ऑप्शन नंबर सी. कळलं का? असा फिरून फिरून विचारलेला प्रश्न आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. हा तर आपला नॉर्मली प्रश्न भरपूर वेळा झालेला आहे. 30 सेकंदाचे 4 मिनिटाशी गुणोत्तर किती? गुणोत्तर काढायचं असेल तर दोन्ही परिमाण समान करायचे. इकडे सेकंद, इकडे मिनिट आहे. मग 30 सेकंद मिनिटाचं सेकंदात रूपांतर करा. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. मग 4 मिनिटं म्हणजे 6 चोक 24, 240 सेकंद. 0 गेला 0 गेला, 3 1 3, 3 8 24. काय आलं गुणोत्तर? 1:8. ऑप्शन नंबर सी. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा आता. आला परत भूमिती. एका कोणाच्या कोटी कोणाचा पूरक कोण 108 आहे तर त्या कोणाचे माप किती? आता बघा, मूळ कोण, पूरक कोण यांच्या मापांची बेरीज 180. पूरक कोण दिलाय 108. मग तो मूळ कोण किती असणार? 72 अंश. कळलं? मूळ कोण किती असणार? 72 अंश. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. रामरावांकडून श्यामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून ते 21 मार्च 2016 या तारखेपर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 47 रुपये प्रति लिटर होता. तर त्यांनी एकूण किती रुपये दुधाचे बिल रामरावांना दिले? आता दुधाचे बिल देण्यासाठी पहिले किती लिटर दूध घेतलं हे काढायला लागेल. किती लिटर दूध घेतलं त्याच्या आधी किती दिवस दूध घेतले हे काढावं लागेल. बघा 26 जानेवारी ते 21 मार्च पर्यंत. बघा जानेवारीमध्ये 6 दिवस. आता 2016 म्हणजे लीप वर्ष आहे. म्हणजे फेब्रुवारीचे 29 आणि त्याचप्रमाणे मार्चचे 21 दिवस. टोटल किती दिवस झाले बघा? 6, 29 आणि 21. 9 1 10 6 16, 1 हातचा 2 2 4 किती आले? 56. 56 दिवस त्यांनी दूध घेतलेलं आहे. पण प्रत्येक दिवशी किती लिटर दूध घेतले? 1.5. मग 56 गुणिले करायला लागेल 1.5. मग 56 आणि 1.5 किती लिटर दूध झालं? 8 आणि 7 14, 84 लिटर दूध झालं. आता प्रत्येक लिटरचा भाव काय होता? 47 रुपये. मग 84 गुणिले 47 करावं लागेल. तुमचं उत्तर येणार आहे 3948 रुपये. ऑप्शन नंबर 2. समजलं सगळ्यांना? किती येणार दुधाची एकूण बिल किती असणार? 3948. क्लिअर? चला पुढचा प्रश्न आहे आपला 82 नंबरचा प्रश्न. हा पण प्रश्न जबरदस्त दिलाय. अशा प्रकारचा प्रश्न मी घेतला होता सुरुवातीला सुद्धा एकदा. इथं तुम्हाला व्यास दिलाय, फेऱ्या दिल्यात, तुम्हाला अंतर विचारलंय. सेम त्याच पद्धतीने सोडवायचं. बघा एका काय लिहिले? चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे एका बसचे. ठीक आहे, मिनी बसचे. बसचे चाक 5000 फेऱ्यात किती अंतर कापल? सगळ्यात पहिलं तुम्हाला एका फेरीत किती अंतर कापते हे काढायला लागेल. कळलं? मग एका फेरीत किती अंतर कापते म्हणजेच काय काढायचं तुम्हाला? परीघ. परीघ काढायचं, पण ते परीघ काढायचं सेंटीमीटर मध्ये.
काय काढायचं? सेंटीमीटर मध्ये, कारण जे फेऱ्या मारल्यात त्याला आपल्याला नंतर गुणायचंय. कळलं? म्हणून 0.7 मीटर, मीटर 0.7 त्याचं सेंटीमीटर केलं किती येणार? 70 सेंटीमीटर. मग आता 70 सेंटीमीटर असेल तर मग परीघ किती येईल? 7 असेल तर किती येतो परीघ? 7 असेल तर किती येतो? ठीक आहे, चला बघा, परिघाचं सूत्र काय? पाय डी. परिघाचं सूत्र काय? पाय डी. पाय म्हणजेच काय? 22/7. डी किती आहे? 70. 7 ने भाग दिला, 7×10 22 गुणिले 10 220 सेंटीमीटर. म्हणजे एका फेरीत किती अंतर कव्हर होते? 220. अशा किती फेऱ्या मारल्यात? 5000. मग 220 गुणिले 5000 केलं बघा, 22×5 110. पुढे किती आहेत? 1 2 3 4 0. 1 2 3 4 0. आता हे आहे सेंटीमीटर मध्ये, तुम्हाला आणायचं किलोमीटर मध्ये. मग ह्याचे 2 शून्य कट केले, आलं मीटर मध्ये, आणि अजून त्याचे 3 शून्य कट केले, मग काय आलं? किलोमीटर मध्ये. मग किती येणार त्याचं? 11 किलोमीटर. कळलं? किती येणार? किलोमीटर 11. क्लिअर का? समजलं आता? चला पुढचा आहे प्रश्न 83 नंबर. एका घनाची बाजू 2 मीटर आहे, ती 4 मीटर केल्यास घनाचे घनफळ किती पटीने वाढेल? पट विचारली, पट. बघा, घनाचे घनफळ म्हणजेच काय? बाजूचं घन. समजा 2 बाजू आहे, 2चा घन किती? 8. आता बाजू किती केली? 4 मीटर. 4चा घन किती? 64. किती पट झाले ते? 8 8 64. किती पट झाले? 8 8 64. कळलं? 8 पटीने वाढले तिथं. किती पटीने वाढले? 8 पटीने. बाजू किती होती? पहिली 2, तेव्हा घनफळ किती होतं? 8. आता किती झाले? 64. 8 8 64. 8 पटीने वाढलं. भरपूर जण तिथं लिहितात दुप्पट. 8चा वर्ग आहे, दुप्पट. कळलं का? वर्ग आणि पट ह्याच्यामध्ये फरक आहे. पुढचा प्रश्न बघा, 84 नंबर प्रश्न. एका शाळेतील इयत्ता 8वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा 10 ने कमी आहे, तर वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या 71 असेल तर मुलांची संख्या किती? आता एकूण संख्या किती? 71. आता मुलांची संख्या काय सांगितली? मुलींच्या दुप्पटीपेक्षा 10 ने कमी. मग 10 ने कमी ना, ह्याच्यात 10 प्लस करून टाका. 71 आणि 10 81. मुलं आहे दुप्पट, मुली आहे 1 पट, किती झाले? 3 पट. मग 81 ला 3 ने भाग दिला, किती आलं? 27. 1 भाग बरोबर 27. मुलांचे भाग किती आहेत? 2. मुलं किती असणार? 54. मुली किती आहेत? मुली किती आहेत? 27. कळलं? समजलं का सगळ्यांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा आता. पुढचा किती नंबर? 84 नंबर. झाला 84. 88 नंबर. हा पण एक जबरदस्त प्रश्न आहे वयवारीचा. मनीष आणि सुनीत यांच्या वयांची लसावी 60 असून त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5:6 आहे, तर दोघांच्या वयांची बेरीज किती? बेरीज विचारली, बेरीज. आता बघा, सरळ यांची लसावी काढा. त्यांच्या गुणोत्तरांची लसावी 6×5 30, पण लसावी किती दिली? 60. म्हणजे 30 दुने 60 आहे ना. मग सरळ त्यांच्या गुणोत्तराची बेरीज करा. 6 आणि 5 11. लसावी दुप्पट आहे, मग बेरीज सुद्धा दुप्पट करा. 11 दुने 22. म्हणजे त्या दोघांची बेरीज किती असणार? 22. पाहिजे तर करून बघा. आता बेरीज 22 आहे ना, मग आता यांच्या पटीत गुणा. 2 ने गुणलं बघा. 5 दुने 10. एकाचं वय आलं 10 आणि बेसक 12. यांचं गुणोत्तर काढलं, 5:6 येणार. एकाचं वय असेल 10, एकाचं 12. दोघांचा लसावी काढा बरं आता. 12×5 60, 10 60. आला का लसावी 60? म्हणजे त्यांच्या वयांची बेरीज किती असणार? 10 आणि 12 22 वर्ष. कळले सर्वांना? असे फिरून फिरून प्रश्न विचारलेले होते. ठीक आहे. चला आता शेवटचा प्रश्न आहे आपला 94 नंबरचा प्रश्न. बघा प्रश्न. एका शाळेमध्ये प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक आहेत. जर त्या शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 481 असेल, तर शाळेत विद्यार्थ्यांची संख्या किती?
सेम प्रश्न घेतला होता, सेम, फक्त अंक चेंज झालेत बघा. तुम्हाला प्रश्न घेतला होता मी 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे, तर तिथं शिक्षकांची संख्या विचारलेली आणि तुम्हाला मी उत्तर काढायला सांगितलं होतं विद्यार्थ्यांची संख्या किती असेल त्याचं सुद्धा उत्तर काढा. अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारू शकतील आणि तो विचारलेला आहे. आता बघा 481 मध्ये काय काय आहेत, विद्यार्थी आणि शिक्षक दोघं पण आहेत. मग विद्यार्थी किती आहेत 35, त्याच्या मागे 2 शिक्षक, मग 35 आणि 2 किती झाले 37. आता 37 ने ह्याला भाग द्यायला लागेल. काय करायला लागेल, 37 ने भाग द्यायला लागेल. बघा 37 एके 37 किती उरले 10, 47, 11 उरले, 121, 37 त्रिक 211. ठीक आहे, म्हणजे एक भाग बरोबर किती आला 13. आता विद्यार्थ्यांचे किती भाग आहेत 35, मग 13 गुणिले 35 डायरेक्ट तुम्हाला उत्तर भेटून जाईल 455. विद्यार्थी संख्या येणार 455. जर शिक्षकांची संख्या विचारली तर किती आली असती मग 13 दुने 26. कळलं, 26 आणि 455 यांची बेरीज केली किती येणार 481. कळलंय सर्वांना, क्लिअर. तर अशाच प्रकारे आपण सर्व प्रश्नांचं विश्लेषण अतिशय सोप्या भाषेत सांगितलंय. तुम्हाला पूर्णपणे डिटेल मध्ये आपल्या युट्यूब चॅनललाच भेटून जाईल. आता आपला वेळ अभावे आणि जागे अभावे आपल्याला जेवढं जमतं तेवढं मी केलेलं आहे. नक्कीच तुम्हाला आवडलं असेल, तर आवडलं असेलच तर सगळ्यांनी लाईक करून जायचे आणि कमेंट सुद्धा करायचे कसं वाटलं ते. ठीक आहे, चला मग आज आपण इथेच थांबूया. भेटूया नवीन परत पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर आणि जय हिंद. जय हिंद, नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या टिक्कर मराठीच्या युट्यूब चॅनलवर. तर आजचा पेपर आपण जो बघणार आहोत तो मीरा भाईंदरचा झालेला पेपर आहे. मीरा भाईंदरचा पेपर आपण बघत आहोत, जो पेपर 7 जुलैला म्हणजे आज झालेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला सायन्सचे जे प्रश्न आले त्याबद्दल आपण इथे काय करणार आहोत, त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण आज या पेपर मधलं करणार आहोत. सो सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे. ज्यांचे एक्झाम बाकी आहे अशा सगळ्या स्टुडंटनी बघायचे. ज्यांची एक्झाम झालेली, ज्यांनी हा पेपर दिलेला आहे, त्यांचं कुठे काय चुकलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला या पेपर मधून कळणार आहे, आपल्या लेक्चर मधून, आपल्या व्हिडिओ मधून समजणार आहे. ओके, तर सुरुवात करूया. बघा, मीरा भाईंदरला टोटल सायन्सच्या किती आलेले प्रश्न, 11 प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, 10-11 प्रश्न टोटल तुम्हाला आलेले आहे. 25 प्रश्नापैकी जीके आणि जीएस एकत्र असतात, तर त्याच्यापैकी तुम्हाला 10-11 प्रश्न सायन्सचे आले. त्यापैकी आपण पहिला प्रश्न बघत आहोत, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचंय. बघा 33वा प्रश्न तुम्हाला 33 नंबर दिसतो आहे. 33 नंबरचा क्वेश्चन बघा, भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारता डॅश डॅश इतकी असते. तुम्हाला मी सांगितलं होतं जेव्हा शिकवलं तेव्हा की ध्वनीवरती जास्त प्रश्न विचारतात, साऊंड्स वर जास्त प्रश्न विचारले जातात. आपण हे प्रश्न जे आहे ते मॅरेथॉन मध्ये पण घेतलेले आहेत साऊंड्स वरती, आणि आपण 100 डे चॅलेंज मॅरेथॉन ह्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन कंप्लीट केलेले होते ना. मग तसेच प्रश्न तुम्हाला साऊंड्स वर वारंवारतेवर विचारला गेला. विद्युत धारेची वारंवारता, प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारता किती असते बघा, 50 हर्ट्ज दिलाय, 100 हर्ट्ज दिलाय, 200 हर्ट्ज दिलाय, 440 हर्ट्ज दिलेले. हर्ट्जचा अर्थ काय होतं, वारंवारतेचं काय आहे, एकक आहे. हर्ट्जला काय बोलतो आपण, वारंवारतेचं एकक. भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युत धारेची जी वारंवारता असते ती किती असते, 50 हर्ट्ज इतकी असते. किती असते ती, 50 हर्ट्ज इतकी असते. ठीक आहे, हा आपला पहिला प्रश्न होता. ओके, त्याच्यानंतर आहे बघा 35वा प्रश्न आहे आपला. काय आहे प्रश्न बघा, उन्हाळ्यात आपल्याला रस्त्यावर होणारे जे मृगजळ असतात, उन्हाळ्यामध्ये रस्त्यावर जे मृगजळ तयार होतात, हा जो आभास आहे तो पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे. ठीक आहे, उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळाचा आभास पुढील कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे असं इथे विचारलं गेलंय. सिंपल प्रश्न होता आणि हा पण प्रश्न आपण घेतलेला आहे. ओके, हा प्रश्न पण आपण वर्धीचा महासंग्राम मध्ये घेतलेला आहे, खाकीच्या महासंग्राम मध्ये झालेला प्रश्न आहे. ओके, प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपस्करण नंतर दिलेला आहे. काय सांगितलंय, आंशिक आंतरिक परावर्तन आणि पूर्ण आंतरिक परावर्तन. तर हा मृगजळ आपल्याला कधी दिसतो बघा, वातावरण जेव्हा तापलेलं असेल, जास्त उष्णता असेल, रस्ते, ठीक आहे, रस्ता जेव्हा जास्त तापलेला असेल तेव्हा प्रकाश जो माध्यम आहे, प्रकाश किरण आहे, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना आपली जेव्हा दिशा बदलतो तेव्हा आपल्याला काय दिसतं, रस्त्यांवर हे मृगजळ दिसतं. मग हे कशाचं उदाहरण तर एकूण आंतरिक परावर्तन. प्रकाशाचं काय होतं, एकूण आंतरिक परावर्तन, ज्याला त्यांनी इथे पूर्ण म्हटलेलं आहे. आपण काय म्हणतो त्याला, एकूण आंतरिक परावर्तन म्हणत असतो. ओके, समजलं. आता बघणार आहोत आपला प्रश्न आहे आता 39 नंबरचा. ओके, आता 39 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे त्यांनी, दिसतोय बघा 39 नंबरचा प्रश्न आहे, ज्यामध्ये बघा खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही, त्यात पर्याय
निवडा. आता कुठला प्राणी उभयलिंगी नाहीये त्याचा पर्याय निवडायला सांगितलेला आहे. उभयलिंगी म्हणजे मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन एकामध्येच असतात. ठीक आहे, एकामध्ये मेल आणि फिमेल दोघांचे सेक्स ऑर्गन असतात, ज्याला आपण उभयलिंगी म्हणत असतो. मग इथे तुम्हाला प्राण्यांच्या वर्गीकरणातून हा प्रश्न आलेला आहे, जे की आपण घेतलेला आहे. याच्यावर प्रश्न आपण घेतलेले आहेत बघा. पट्टकृमी, गोलकृमी, प्लेनेरिया आणि लिव्हर तिथे दिलेला आहे. ठीक आहे, आता ह्याच्यापैकी जो उभयलिंगी नाही तो कोण येणार, तर तो येणार लिव्हर होक येणार. ठीक आहे, जो काय नाहीये ज्याच्यामध्ये दोघांचे सेक्स ऑर्गन नाहीये, दोघांचे गुणधर्म नाहीये. ठीक आहे, आता पट्टकृमी, गोलकृमी, आता याला कृमींना आपण म्हणतो वर्म. मग ह्याच्यामध्ये ज्या राऊंड वर्म म्हणजेच गोलकृमी, त्याच्यानंतर टेप वर्म पण येतात. ऍस्कॅरिस आपल्यामध्ये असतो, ऍस्कॅरिस माणसाच्या इंटेस्टाईन मध्ये असतो, तो पण कृमीचं उदाहरण आहे. ठीक आहे, गोलकृमीचं उदाहरण आहे. मग हे सर्व कसे आहेत, प्लॅनेरिया झालं, हे उभयलिंगी मध्ये येतात. समजलं आहे. तर चला, हा 39 नंबरचा क्वेश्चन आपला होता. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न 40 नंबरचा प्रश्न आहे. राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कुठे आहे? काय सांगितलं, पेशी संशोधन संस्था, राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था कुठे आहे? मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद. ठीक आहे, जसं की आपण बघतो बघा विषाणू संस्था पण कुठे आहे, त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं हे शिकवताना सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सुद्धा कंपनी कुठे आहे, पुण्यामध्ये. तिथेच राष्ट्रीय पेशी संशोधन संस्थेचंही सांगितलेलं होतं. आणि व्हायरॉलॉजी विषाणू संस्था केंद्र कुठे आहे तेही सांगितलं होतं. कुठे असणार आहे मग, पुण्याला. ठीक आहे, कुठे आहे, पुण्याला. ओके, चला जाऊया लगेच आपल्या पुढच्या प्रश्नावर. पुढचा नंबर आहे आपला 56 नंबर. ठीक आहे, कुठे पुढचा प्रश्न आपला कितवा आहे, तर तो असणार आहे आपला डायरेक्ट 56 नंबरचा क्वेश्चन असणार आहे. ओके, बघा दिसत आहे, व्यवस्थित दिसतो आहे का क्वेश्चन? बघा आपल्याकडे जसे फोटो आले ज्या पद्धतीने, त्या पद्धतीने आपण लगेच विश्लेषण ह्याचं घेतलेलं आहे. सो तुम्हीच पाठवलेले फोटो आहेत हे. बघा काय आलेला आहे प्रश्न, लक्ष द्यायचं आहे. मेंदूचा कोणता भाग, काय विचारलंय, मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोश्वास या क्रियांचे नियंत्रण करतो? आपल्या मेंदूमध्ये असा कोणता भाग आहे जो हृदयाच्या ठोक्यांना, रक्तप्रवाहाला आणि आपले श्वसन संस्थेला सुद्धा नियंत्रित करतो? आता इथे तुम्हाला मेंदूचे भाग दिले, प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क, मस्तिष्क पुच्छ आणि मेरुरज्जू. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, स्वरूप बदललं गेलेलं आहे प्रश्नांचं. ज्या पद्धतीने दरवर्षी प्रश्न काय येतो की कोणता भाग आपल्या शरीराचा तोल सांभाळतो, हा प्रश्न दरवर्षी येत होता. यावर्षी स्वरूप बदललं. मी म्हटलं होतं की या प्रश्नांमध्ये दुसरं काय होत नाही, फक्त स्वरूप बदललं जातं. काय होतं, फक्त स्वरूप बदललं जातं. तर आन्सर येणार आहे आपलं, चला काय आन्सर येणार आहे, मस्तिष्क पुच्छ. काय आन्सर येणार आहे, मस्तिष्क पुच्छ, ज्याला आपण काय म्हणतो, दुसऱ्या आपल्या लँग्वेज मध्ये त्याला आपण मस्तिष्क स्तंभ म्हणतो. काय म्हणतो रे आपण त्याला, मस्तिष्क स्तंभ. आता हे मेरुरज्जूला जोडलेलं असतं. कोणाला जोडलेलं असतं, मेरुरज्जू जो आपला लास्ट वाला पर्याय आहे त्याला जोडलेलं असतं, जो की आपल्या अनैच्छिक क्रियांना नियंत्रित करतो. ऐच्छिक क्रियांना नियंत्रित करण्याचं काम प्रमस्तिष्काचं असतं. लक्षात ठेवा, ज्यांचे पेपर बाकी आहे त्यांनी व्यवस्थित इथे लक्ष द्यायचं आहे. यावरती पुढच्याही पेपरमध्ये तुम्हाला 100% प्रश्न विचारले जातील. ह्या पेपरमध्ये जे प्रश्न आहे, जो पॅटर्न आहे तो व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर बघा 57 नंबरचा आपला आता क्वेश्चन असणार आहे. बघा दिसताय, चला प्रश्न दिसला व्यवस्थित. ओके, चला बरोबर प्रश्न दिसलेला आहे. आता सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी या 4 सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण होते? आता प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये जसं आपण म्हणतो अरिस्टॉटल आणि थिओफस्ट यांनी प्राण्यांचे वर्गीकरण केले होते, तर थिओफस्टने काय केलं, यांना बॉटनीचे आपण जनक म्हणतो बघा, त्यांनी वनस्पतींचे वर्गीकरण केले होते. आणि जे आपले अरिस्टॉटल होते यांनी काय केलं होतं, प्राणी वर्गाचे वर्गीकरण केले होते. पण आता ते वर्गीकरण जे आहे ते पंचसृष्टी वर्गामध्ये, त्याच्यानंतर 4 सृष्टींमध्ये, 4 सृष्टी म्हणजे मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी असे हे 4 संघ जे होते, आता ह्यांचं वर्गीकरण करणारे शास्त्रज्ञ सायंटिस्ट कोण आहे विचारलंय बघा. कार्ल लिनियस दिलेला आहे, हेकेल दिलेला आहे, कॉपलँड दिलेला आहे आणि रॉबर्ट विटेकर दिला आहे. तर रॉबर्ट विटेकर आपल्या सगळ्यांना माहिती, पंचसृष्टी वर्गीकरण केले त्यांनी, 4 सृष्टी नाही, त्यांनी 5 सृष्टीचे वर्गीकरण केले. मग 4 सृष्टीचे वर्गीकरण करणारे कोण होते, सायंटिस्ट कॉपलँड होते. कोण होते, कॉपलँड सायंटिस्टने 4 सृष्टींमध्ये वर्गीकरण केले. रॉबर्ट विटेकर यांनी पंचसृष्टी वर्गीकरण केलेलं आहे. कार्ल लिनियस यांनी द्विनाम पद्धतीला सुरुवात केली होती. समजलंय सर्वांना? चला पुढचा प्रश्न दिलेला आहे 58 नंबरचा बघा. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूंच्या वस्तुमानाच्या तुलनेत डॅश डॅश इतके असतात. आता तुम्हाला इथे वस्तुमानावरती प्रश्न, आणि हा प्रश्न चेंज आहे, हा न्यू प्रश्न आहे. आता हा पहिले 5 वर्षात कधीच आलेला नव्हता. असा प्रश्न ह्या
क्वेश्चन पेपर मध्ये आपल्याला दिसला आहे. पहिल्यांदा मीरा भाईंदरचा हा न्यू प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, बाकी सगळे जे होते ते मी तुमचे घेतलेले आहेत व्यवस्थितपणे. तुम्ही युट्यूबवर जरी लेक्चर केलेलं असेल तरी तुम्हाला सगळे प्रश्न आठवतील, बट हा प्रश्न नवीन आहे. आता इलेक्ट्रॉनचे जे वस्तुमान आहे ते हायड्रोजन अणूंच्या वस्तुमानाच्या तुलनेत किती पट असते? 1800 पटीने जास्त आहे, 1800 पटीने कमी आहे, यापैकी नाहीये, किंवा हायड्रोजन अणूंच्या वस्तुमाना एवढेच असते. किती असणार मग वजन? तर ते 1800 पटीने कमी असते नेहमी. किती असते? 1800 पटीने कमी असते नेहमी. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न दिला आहे 59 नंबरचा प्रश्न बघा. कांस्य हे संमिश्र कशापासून बनवितात? कांस्य जे संमिश्र आहे, ठीक आहे, कांस्य एक मिश्र धातू आहे. मग हे संमिश्रच म्हटलेलं आहे. कशापासून बनतं? तांबे व कथील, तांबे व जस्त, तांबे व निकेल, तांबे, निकेल व कथील. कशापासून बनतं कांस्य? ठीक आहे, कॉपर अँड टीन पासून बनतं. याचा अर्थ काय? तांबे व कशापासून बनतं? कथिलापासून बनलेलं आहे. बघा, सॉरी, आपला पर्याय नंबर कोणता बरोबर आहे? ए नंबर आपला बरोबर. जिथं लिहिलंय तांबे व कथिल. ओके, व्यवस्थित समजलाय. आता बघा, आपला एकच प्रश्न आहे पुढे, जो आहे 60 नंबरचा प्रश्न. ओके, आता हा प्रश्न जो आहे आपला, हा पुढचा आपला प्रश्न आहे 60 नंबरचा जो क्वेश्चन आहे. बघा, याच्यामध्ये काय सांगितलंय बघा. 60 नंबरचा, प्रकाशाचा वेग किती असतो? प्रकाशाचा वेग किती असतो? हे क्वेश्चन मी तुमचे घेतले होते आणि मी याला इम्पॉर्टन्स सुद्धा दिलेला आहे. प्रकाशाचा वेग दरवेळेस मी घेतला आहे. प्रत्येक याच्यामध्ये आपण हे घेतलेले आहे. ओके, मग 3 लाख किमी प्रति सेकंद, नंतर 5 लाख किमी प्रति सेकंद, 4 लाख किमी प्रति सेकंद, 6 लाख किमी प्रति सेकंद. किती किती याच्याने असतो? 6 याच्याने वाढतो. याचा अर्थ आन्सर काय येणार आहे? 6 लाख किमी प्रति सेकंदाने प्रकाशाचा वेग वाढत असतो. म्हणजे आन्सर काय येणार आहे? 6 लाख किमी प्रति सेकंद इतका असतो. तर हे होते 60 पर्यंतचे. ठीक आहे, 33 पासून तर आपण बघितले 60 पर्यंतचे जे मध्ये मध्ये आणलेले क्वेश्चन होते ते सामान्य विज्ञानाचे क्वेश्चन होते. असे तुमचे 10-11 प्रश्न मीरा भाईंदर या पेपरला, या एक्झामला तुम्हाला विचारले गेले. तर याचा व्यवस्थित अभ्यास करायचा. ज्यांची एक्झाम बाकी आहे त्यांनी पेपर पॅटर्न कसा आहे, क्वेश्चन कसे दिले, स्वरूप कसं बदललंय यावर थोडा विचार करायचा आहे. प्रश्न तुमचे तेच आहे, कन्सेप्ट तीच आहे, त्याचं स्वरूप थोडंसं बदलल्यावरती आपल्याला प्रश्न कठीण वाटतात, पण हे कठीण नाहीये. व्यवस्थित अभ्यास केला तर नक्की कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, चला बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. जसे तुमचे एक्झाम झाले तर टिक्कर मराठी ऑफिस नंबर आहे, त्यावरती तुमचे क्वेश्चन पेपरचा जसा हा फोटो आपल्याला मिळालाय तसाच फोटो पाठवा, जेणेकरून आपण इतर विद्यार्थ्यांचीही मदत करू शकणार आहे आणि पेपरचं विश्लेषण सुद्धा घेऊ शकणार आहे. ओके, चला टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट, थँक्यू, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पेपर जो आहे तो आपण कोणता पाहणार आहोत? मीरा भाईंदर इथे आलेला जो पेपर आहे त्या पेपराबद्दल जे आपले सामान्य ज्ञानाचे आणि सामान्य विज्ञानाचे जे प्रश्न आले होते त्या प्रश्नाचं आपण उत्तर पाहणार आहोत. सुरुवात करूया. इथे तुम्हाला दिसतंय कोणता बरं? पहिला प्रश्न आहे आपला इथे. तर कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्याच म्हणजेच सरकारी मालकीची अशी या स्वरूपाची असतात? तर मिश्र, समाजवादी, शासकीय, भांडवलशाही. ते आपलं उत्तर काय आहे? समाजवादी. इथे तुम्हाला दिसतंय थोडंसं आणखीन काय करूया, त्याला जाडं करूया म्हणजे तुम्हाला उत्तर व्यवस्थित दिसतील. काय झालं भाऊला? आपला भाऊ इथेच अडकला. चला पुढचा प्रश्न आहे. अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? कामिनी, दामिनी, ध्रुव, अप्सरा. तर याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अप्सरा. बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न आहे ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला करनाम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, उंच उडी, भालाफेक. तर यापैकी काय आहे? वेटलिफ्टिंग याच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न. इंग्लंडमधील ग्रीनिच येथे स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे 5 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात कोणती वेळ असेल? तर इथे कोणती वेळ असणार आहे? रात्रीचे 9:30, सकाळचे 9:30, रात्रीचे 10:30, सकाळचे 10:30 तर रात्रीचे 10:30. आपल्यामध्ये किती तासाचं अंतर आहे? 5.5 तासाचं अंतर आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिलं? लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे की वि. दा. सावरकर. आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक डी, वि. दा. सावरकर. ओके. पुढचा प्रश्न आहे महाबळेश्वर जवळील बिलार हे गाव, या गावा म्हणून हे गाव जे आहे हे काय म्हणून प्रसिद्ध आहे? पुस्तकांचं, वनस्पतीचं, आंब्याचं की किल्ल्याचं? तर पुस्तकाचं. भिलार
हे प्रसिद्ध आहे, माहिती आहे तुम्हाला, आपण भरपूर वेळा घेतलेले आहेत. बघा मित्रांनो, बरेच आपण जे प्रश्न घेतलेले आहेत लाईव्ह मध्ये, त्यानंतर मॅरेथॉन मध्ये ते बरेच प्रश्न आपल्याला इथे दिसत आहेत, बरोबर की नाही. लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? तर प्रौढ मताधिकार, राखीव जागेचे धोरण, सत्तेचे विकेंद्रीकरण, न्यायालयीन निर्णय. तर सत्तेचं विकेंद्रीकरण हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध यांनी परिषद भरवली होती. कोणी? विष्णू शास्त्री पंडित, रमाबाई रानडे, वी.रा. शिंदे, महर्षी शिंदे. तर याचं काय आहे? तर वी.रा. शिंदे यांनी काय केलं होतं? मुंबई येथे देवदासी प्रथा जी आहे या देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युतधारेचे, आता हे जे आहेत हे बघा, असे जे सायन्सचे प्रश्न आहेत ते नीता मॅडम घेतील, बरोबर आहे. आपण काय करूया? सामान्य ज्ञानाचे घेऊया. काँग्रेसने 1948 साली भाषावार प्रांत रचनेकरिता JVP समिती नेमली होती. खालीलपैकी कोण त्याचे सदस्य नव्हते? आता सदस्य नव्हते त्यापैकी कोण आहे? होते कुठले? वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू आणि पट्टाभी सिद्धारामय्या. SM जोशी हे यामध्ये नव्हते. उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळ, चला तो प्रश्न सायन्स आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधान पदाची, बरोबर ना, प्रधान पद याची चुकीची जोडी ओळखा. मोरो त्रिंबक पिंगळे प्रधान, अण्णाजी दत्तो सचिव, हंबीरराव मोहिते सेनापती, निराजी रावजी. आता हे बरोबर आहे, अण्णाजी सचिव होते, पिंगळे प्रधान, तर हंबीरराव मोहिते सेनापती, निराजी हे काय होते? न्यायाधीश होते. इथे सुमन दिलेले त्यामुळे हे चुकीचं आहे. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो? 0, 180 शेवटी आहे, त्यानंतर 90 डिग्री पश्चिम आणि 90 डिग्री पूर्व. तर काय आहे? 0 डिग्री रेखावृत्तावर होतं, बरोबर आहे, ग्रीनिच इथून जाते. चला पुढचा काय आहे? वनस्पतीच्या बाबतीत आहे, प्राणी आहे, राष्ट्रीय पेशी, बीज, काय होतं ते? विजिगीषू. चला पुढे आपला प्रश्न कुठे आहे? पुढे आहेत 60व्या प्रश्नाच्या आसपास आहे मला वाटतं. हा बघा, ओके, बघा हा प्रश्न काय? भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख कोण आहेत? जनरल मनोज पांडे होते, ते निवृत्त झाले. आता कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी, उपेंद्र त्रिवेदी. हे 30वे, कितवे? 30वे म्हणून आता झालेले आहेत. हे आपण किती वेळा घेतलेले आहेत आठवतंय का? भारत सरकारच्या सागरमाला उपक्रमाअंतर्गत वाढवण बंदरावर एक मेगा पोर्ट बांधण्याची योजना आहे. तर सदरचे वाढवण बंदर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पालघरमध्ये काय आहे? वाढवण बंदर आहे, बरोबर आहे. भारतात नव्याने लागू झालेल्या BNS कायदा, बघा मी घेतला होता मॅरेथॉन मध्ये याचं, आणि त्यावेळेला सांगितलं होतं की येणार, याचं पूर्ण रूप खालीलपैकी कोणतं आहे? तर भारतीय न्याय संहिता. काय आहे? भारतीय न्याय संहिता. आणि EVM याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारलेलं पूर्ण काय आहे? इलेक्ट्रिक वोटिंग मशीन, इलेक्ट्रिक वोटर की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. तर पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. नुकत्याच पार पडलेल्या ICC पुरुष T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 मध्ये किती संघांनी सहभाग घेतला होता? तर एकंदरीत 20 संघांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता. तर साधारणतः आपले 65 पर्यंत प्रश्न आहेत. पुढे आपले कोणतेही जीकेचे प्रश्न नाहीत. तर याचं विश्लेषण आपण नंतर करणारच आहोत. पण योग्य उत्तर कोणती होती ते आता आपण पाहिले. आता जे सामान्य विज्ञानाचे ते नीता मॅडम घेतील तुमचे, बरोबर की नाही? जय हिंद.